नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे 10th पार्ट 1चे पहिल्या चॅप्टरची कन्सेप्ट आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. तर मी आता इथं फर्स्ट एक्झाम्पल घेते आहे. 5x - 3y = 8. हे सायमल्टेनियस इक्वेशन 3x + y = 2 हे असे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. त्या इक्वेशनला आपल्याला नंबरिंग करून घ्यायचं आहे. 5x - 3y = 8 हे आहे इक्वेशन नंबर 1. 3x + y = 2 हे इक्वेशन नंबर 2 आहे. तर यामध्ये आपल्याला काय सिमिलर दिसत आहे, तर इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. या दोन इक्वेशनमध्ये मायनस प्लस आहे. ज्यावेळेस मायनस प्लस असते, मायनस प्लस असते किंवा प्लस मायनस असते, म्हणजे साईन जर डिफरंट असतील तर काय करायचं आहे, साईन डिफरंट असतील तर आणि व्हेरिएबल म्हणजे 3y हा आहे, इथं वायच्या ठिकाणी कोणताही व्हेरिएबल नाही, म्हणून आपण सेकंड इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3y येऊ शकतं. मग ते 3y आल्याच्या नंतर इथले साईन हे डिफरंट होत आहेत. साईन डिफरंट आहेत, तर साईन डिफरंट असतील तर सरळ त्या दोन्ही इक्वेशनची आपण काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. तर आता आपण बघूयात कशा पद्धतीनं होती आहे ती ॲडिशन, तर आणि कशा पद्धतीने ते इक्वेशन आपण सॉल्व करणार आहे ते. आता फर्स्टली आपण मल्टिप्लाय करून घेऊया. 3x × 3 + 3 × y = 2 × 3 असं आहे. सेकंड इक्वेशनला आपण 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे. तर याला 3 3 = 9x + 3y = 6 हे झालं इक्वेशन नंबर 3. म्हणजे सेकंड नंबरचं इक्वेशनचा आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे, मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. आणि फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे 5x - 3y = 8 हे आहे एक नंबरचं इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशनमध्ये तुम्हाला कॉमन दिसतच आहे, याचा व्हेरिएबल ह्याचा व्हेरिएबल, आणि इथं आहे प्लस आहे, इथं मायनस आहे. साईन डिफरंट आहेत, व्हेरिएबल समान आहेत. तर काय केली जाणार आहे, या दोन्ही इक्वेशनची सरळ सरळ ॲडिशन करायची आहे. ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 अशा पद्धतीनं घ्यायचं आहे. पुढं 5x - 3y = 8 + 9x + 3y = 6. आता इथं काय होणार आहे, तर तुम्ही बघू शकता, हा मायनस आहे, हा प्लस आहे. ते दोन्ही डिफरंट साईन असल्यामुळे आणि व्हेरिएबल समान असल्यामुळे कट झाले. यासाठी आपण ते मल्टिप्लाय करून त्याला समान व्हेरिएबल करून घेतलेला आहे. आणि आता आपण इथं 14x = 14, x = 14 / 14. आता 14च्या टेबलमध्ये आहे 14, म्हणून x = 1 ही व्हॅल्यू आलेली आहे एक्सची. आता पुढं घ्यायचं आहे, ही व्हॅल्यू आपल्याला x = 1. पुट दी व्हॅल्यू इन इक्वेशन 2. म्हणजे असं काही नाही की ते 2मध्येच पुट केली पाहिजे, 1मध्ये पण करू शकता तुम्ही, 3मध्ये पण करू शकता. कोणत्याही इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट करू शकता. आन्सर मात्र व्यवस्थित पद्धतीनं फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन नंबर 2 घेतलेला आहे. 3x + y = 2 अशा पद्धतीनं इक्वेशन नंबर 2 घेतलेला आहे. आता मी व्हॅल्यू पुट करते. तर इथं 1, इथं y = ही एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केलेली आहे. बऱ्याच स्टुडंटला ह्या कन्सेप्ट ही जमत नाही, तरी त्यांनी व्यवस्थित पद्धतीने हा व्हिडिओ परत बघायचा आहे. त्या कन्सेप्ट नाही समजल्या तर कमेंट्स करा. 3 × 1 3 + y = 2. आता हा y आहे, हा 3 इकडं शिफ्ट होणार, इकडं प्लस आहे, इकडं मायनस होणार. आता इथं आन्सर कॅल्क्युलेट करताना बऱ्याचदा चुका होतात. ते असे बरेच मुलं असतात की ते इथं चुकतात. हा प्लस आहे, हा मायनस आहे. जर प्लस
आणि मायनस असेल तर सरळ ह्या दोन्ही नंबरची लेस करायची, म्हणजे ह्या दोन्हीची लेस केल्यानंतर 1 येतं. 1 हे आन्सर काढलं, पण आन्सरला साईन कोणतं द्यायचं, जे मोठी संख्या आहे, मोठा नंबर आहे त्याचं साईन द्यावं लागतं. इथं की -3 हा मोठा नंबर आहे, या दोन्हीमधले बिग नंबरचं साईन दिलं जातं, हा आहे मायनस. y इज इक्वल टू आपलं आलेलं आहे -1. तर आता आपल्याला पूर्णपणे आन्सर व्यवस्थित लिहायचं आहे. एक्स वायच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. एक्सची व्हॅल्यू आधी येणार, नंतर वायची व्हॅल्यू येणार आणि इज द सोल्युशन. या पद्धतीनं पूर्णपणे मग तुम्हाला ॲक्युरेट मार्क भेटून जातात अशा पद्धतीनं. त्यानंतरचं आपण हेच एक्झाम्पल सेकंड वेगळ्या मेथडनं आपण सॉल्व करून बघणार आहे. तर ते कशा पद्धतीनं सॉल्व करायचं तर ते आपण इक्वेशन घेऊयात. आता हे एक सेकंड मेथड आहे. फर्स्ट मेथडची चांगली प्रॅक्टिस करून तुम्ही सेकंड मेथडचा पण अभ्यास करायचा आहे, जेणेकरून सर्व मेथड तुम्हाला व्यवस्थित जमल्या पाहिजेत. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे 3x + y इज इक्वल टू 2. हे आहे सेकंड इक्वेशन. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे सेकंड इक्वेशन घ्यायचं आहे. सेकंड इक्वेशन जे आहे त्याची काय करायची, एक्सची व्हॅल्यू पूर्णपणे वायची व्हॅल्यू आपण साईडला करू शकतो. म्हणजे हे सेकंड इक्वेशन घेतलेलं आहे 3x + y इज इक्वल टू 2. आता यामध्ये वायची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो, म्हणजे y इज इक्वल टू हे आपण शिफ्ट करायचं आहे. तर हा 2ला कुठंही जागा चेंज करायची नाही 2ची. 3x हा प्लस आहे, इकडं आल्यानंतर मायनस होणार आहे. आता ही झाली वायची व्हॅल्यू, डायरेक्ट आपण वायची व्हॅल्यू काढलेली आहे, आता आपल्याला ही व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये y इज इक्वल टू 2 - 3x पुट दी व्हॅल्यू इन इक्वेशन 1 असं लिहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते इक्वेशन 1 खाली घ्यायचं आहे. 5x - 3y इज इक्वल टू 8. आता इथं पुट करताना हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं मुलांना, पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला ते अजिबात कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही आहे. तर कशा पद्धतीनं फॉलो करायचं आहे तर बघा, ही वायची व्हॅल्यू आहे ती आपल्याला या वायच्या ठिकाणी पुट करायची आहे. ही वायची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे आणि मग कॅल्क्युलेशन करायचं आहे. 5x आहे तो 5x घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. त्याच्यानंतर आपलं मायनस साईन आहे, त्याच्यामध्ये पण काही चेंज करायचं नाही. नंतर आपल्याला 3मध्ये पण काही चेंज होणार नाही. मध्ये मल्टिप्लायचं साईन येणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये ही पूर्ण वायची व्हॅल्यू आपण टाकायची आहे 3x. अशा पद्धतीनं टाकल्यानंतर हे इक्वल टूचं साईन पण त्याच्यामध्ये पण काही चेंज करायचं नाही. 8मध्ये पण काही चेंज करायचं नाही. चेंज होतो आहे फक्त वायच्या व्हॅल्यूमध्ये, तीही आपण ब्रॅकेटमध्ये टाकून घेतलेली आहे. आता कशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन होणार आहे तर बघायचं आहे. इथं 5x आहे असा येणार आहे, 5x मायनसचं साईनसुद्धा आहे असं येणार आहे. आता इथं फक्त थोडंसं चेंज होणार आहे. ह्या 3नं काय करायचं आहे, ह्या 2ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे किती होणार आहे 6. 3 × 2 = 6. आणि त्यानंतर परत ह्या 3नं काय करायचं आहे, परत आपल्याला नेक्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. पण इथं मध्ये साईन आहे ते आहे मायनस आहे, हे मायनस हे मायनस, हे 3चं मायनस, हा -3 आहे, हा -3 आहे, हे दोन्हीचं 9, 3 × 3 = 9x अशा पद्धतीनं होणार आहे. आणि हा इज इक्वल टू आहे तसाच होणार आहे. म्हणजे कुठं चेंजेस झाले हे लक्षात घ्यायचं आहे पूर्णपणे. हे इथं मायनस का आलेलं आहे तर हा एक मायनस आहे, म्हणजे एक नंबर मायनस आहे, मल्टिप्लाय दुसरा पॉझिटिव्ह आहे, तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होऊन एक मायनसचं साईन हे येतंच, म्हणून हे मायनस आलेलं आहे. तसं हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस मायनस काय झालेला, हा मायनस मायनस इज इक्वल टू प्लस, मध्ये दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. तर अशा पद्धतीनं हा -3 आहे,
मल्टिप्लाय हा -3 आहे, म्हणून हा पॉझिटिव्ह 9 झालेला आहे. जर या दोन्हीमध्ये एक साईन मायनस असतं, दुसरं जर पॉझिटिव्ह म्हणजे 3 असता, तर आपल्याला हे -9 लिहावं लागलं असतं. हा फरक आहे, हे बेसिक आहे. बेसिक तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. नसेल क्लिअर तरी आपण या लेक्चरमध्ये आपण करतच आहोत. बेसिक कन्सेप्ट परत परत सोडवायच्या आहेत. कोणतीही पद्धत एवढी सोपीही नसते आणि एवढी अवघडही नसते. प्रत्येक स्टेप व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. आता आपण बघणार आहे, हा 5x हा 9x, हा 5x आणि हा 9x आणि हा -6. आता ह्या 5x आणि ह्या 9x या दोन्हीची आपण साईडला घ्यायचा. 5x आणि हा आहे, हा प्लस आहे, हा पण प्लस आहे. 9x काय होणार आहे दोन्हीमध्ये, तर ॲडिशन होणार आहे. ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर किती आलं, 14x. मग हे 14x आलेलं आहे अशा पद्धतीनं 14x आणि हा आपला -6 आहे असा येणार आहे आणि इज इक्वल टू 8. हे झालं आपलं इक्वेशन झालेलं आहे. तर आता आपलं हे नंबर जे आहेत ते नंबर एका साईडला शिफ्ट करायचं. आता हे 14x आहे असं राहणार आहे, इज इक्वल टू पण आहे असं राहणार आहे, हे 8 पण असं राहणार आहे. हा 6 इकडं जाऊन प्लस होणार आहे, -6चा इकडं +6 झालेला आहे. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, इथं आलेलं आहे 14. या दोन्हीची ॲडिशन करून आला आहे 14x. आता x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 14. तर अशा पद्धतीनं इथं आलेलं आहे 1. एक्सची व्हॅल्यू आली आहे 1. तुम्ही त्या मेथडनंही काढलं तरी एक्सची व्हॅल्यू 1च आली होती. या मेथडनं जरी सोडवलं तरी एक्सची व्हॅल्यू 1च आली होती. ही मेथड थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, पण व्यवस्थित लक्ष दिलं तर ही मेथड काही अवघड जाणार नाही. परत परत प्रॅक्टिस करायची आहे, तर तुम्हाला हे अजिबात अवघड जाणार नाही. आता x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू काय करायची आहे, कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुट दी व्हॅल्यू इन इक्वेशन 3 मध्ये टाकूयात. इक्वेशन 3 मध्ये ठेवूया. हे आपलं इक्वेशन 3 आहे. इथं नंबरिंग करायला मी विसरले होते. हे आहे इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 घेतलेलं आहे. y इज इक्वल टू 2 - 3x. आता एक्सची व्हॅल्यू y इज इक्वल टू पुट करायची आहे 2 - 3 मल्टिप्लाय बाय 1. तर इथं काय होणार आहे, y इज इक्वल टू 3 1 जा 3. इथं 3 आहे असं येणार आहे, हे मायनस. आता इथं परत तीच क्रिया लागू होते, म्हणजे हा आहे प्लस, हा आहे मायनस, तर दोन्हीची काय होते, वजाबाकी होते, म्हणजे लेस करायचं आहे. 2 आणि 3 लेस केल्यानंतर 1 येतं, पण मोठ्या संख्येचं साईन आहे. अशा पद्धतीनं y इज इक्वल टू व्हॅल्यू आले -1. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू -1. तर x आणि yच्या स्वरूपात लिहायचं आहे. तर हा आहे 1, हा आहे -1. अशा पद्धतीने इज द सोल्युशन. हे अशा पद्धतीनं आपलं एक्झाम्पल झालेलं आहे सोडवून. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे 3x + 2y इज इक्वल टू 29. दुसरं एक्झाम्पल आहे 5x - y इज इक्वल टू 18. आता याला नंबरिंग करायचं आहे. 3x + 2y इज इक्वल टू 29 नंबर 1. 5x - y इज इक्वल टू 18 नंबर 2. अशा पद्धतीनं आता इथं बघायचं आहे काय होतं आहे यामध्ये. तर सेकंड इक्वेशनला आपण 2 मल्टिप्लाय केलं तर व्हेरिएबल समान होतो, कारण साईन हे डिफरंट आहेत. तर लगेच करून घ्यायचं आहे. 5x मल्टिप्लाय बाय 2 y मल्टिप्लाय बाय 2 18 मल्टिप्लाय बाय 2. अशा पद्धतीने सोडवल्यानंतर हे झालं 5 2 जा 10x - 2y इज इक्वल टू 36. ह्या पद्धतीचं इक्वेशन नंबर 3 आलेलं आहे. 1 आणि 3ची काय करायची आहे आपल्याला, 1 आणि 3ची सरळ सरळ ॲडिशन करायची आहे. इक्वेशन 1 ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3.
तर वन इक्वेशन काय आहे, 3x + 2y इज इक्वल टू 29 प्लस 10x - 2y इज इक्वल टू 36. तर अशा पद्धतीनं हे सोडवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, हा आहे प्लस मायनस व्हेरिएबल कट होणार आहेत. कट झाल्याच्या नंतर पुढे इथं राहणार आहे 13x इज इक्वल टू, इथं होणार आहे 65. x इज इक्वल टू 65 डिवायडेड बाय 13. 13 1 जा 13, 13 5 जा 65. x इज इक्वल टू 5 ही आली आहे एक्सची व्हॅल्यू. आता पुढं बोलायचं आहे सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. पुढं ती सबस्टिट्यूट करायची. इक्वेशन 1 काय आहे, 3x + 2y इज इक्वल टू 29. त्याच्यामध्ये पुट करायचे आहे 3 हा 5 + 2y इज इक्वल टू 29. त्यानंतर पुढं सोडवायचं आहे 3 5 जा 15 प्लस 2y इज इक्वल टू 29. 2y इज इक्वल टू 29 हा प्लस आहे, इकडं गेल्यानंतर तो मायनस होणार आहे. तर अशा पद्धतीनं मायनस झाल्यानंतर तर किती येणार आहे पूर्णपणे, तर हा 14 येणार आहे. हा 2y, तर y नंतर 2 इकडं शिफ्ट होणार आहे. तर 2 1 जा 2, 2 7. y इज इक्वल टू इथं आलेलं आहे 7. आणि अशा पद्धतीनं ही व्हॅल्यू टाकलेली आहे. तर इथं आपलं इक्वेशन x आणि yच्या स्वरूपात लिहायचं आहे. एक्सची व्हॅल्यू आहे 5, yची आहे 7 इज द सॉल्युशन. अशा पद्धतीनं आपलं हे इक्वेशन सोडवून झालेलं आहे. त्यानंतर पुढं आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल. आता आपण पुढचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे हे. आता आहे 15x + 17y इज इक्वल टू 21. हे आपलं इक्वेशन आहे. 17x + 15y इज इक्वल टू 11. आता याला नंबरिंग करून घ्यायचं आहे. 17y इज इक्वल टू 21 हे पहिलं. 17x + 15y इज इक्वल टू 11 हे सेकंड. आता यामध्ये तुम्हाला कॉमन कन्सेप्ट दिसत असेल. याचा व्हेरिएबल एक्सचा व्हेरिएबल वायला आहे सेकंड इक्वेशनमध्ये आणि वायचा व्हेरिएबल एक्सकडे आहे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये असे इक्वेशन कॉमनली एक्झामला पडतात. तर यामध्ये सुरुवातीला असे इक्वेशन दिले की त्याला नंबरिंग दिल्या पहिली स्टेप आपली अशी आहे की पहिल्या ह्या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करून घ्यायची आहे. ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं आहे. प्लस 17x + 15y इज इक्वल टू 11. या दोन्हीची पटकन ॲडिशन करून घ्यायची आहे. ॲडिशन करून घेतल्यानंतर इथं येणार आहे 32x + 32y इज इक्वल टू 32. आता काय करायचं आहे नंतर, त्याच्यानंतर डिवाइड 32 बोथ साईड. इथं 32 डिवाइड केल्यानंतर 32x डिवायडेड बाय 32 हे गेट कॅन्सल. 32y 32 हे कॅन्सल होणार आहे. 32 डिवायडेड बाय 32 इथं राहणार आहे. तर इक्वेशन आपलं असं बनणार आहे इज इक्वल टू 1. त्या इक्वेशनला नंबर 3 द्यायचं आहे. त्याच्यानंतर एक आणि इक्वेशन
आता सबस्ट्रॅक्शन करून घ्यायची. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, त्यापेक्षा आपण असं बोललं 2 आणि 1 असं केलं तरी चालेल. तर फर्स्ट आपण ठीक आहे 1 आणि 2च करूयात. म्हणजे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आता हा आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. तर या इक्वेशनला आपण आता सबस्ट्रॅक्ट करणार आहे. तर सबस्ट्रॅक्शन करत असताना नेहमी सेकंड इक्वेशनचे साईन बदलले जातात. हा प्लस आहे, हा प्लस आहे, हा पूर्ण मायनस होता ते साईन, हे सगळे प्लस आहेत. तर आहे हा 15मधून 17 गेला तर बिग नंबर हा आहे प्लस, हा आहे मायनस, म्हटल्यानंतर दोन्हीची काय होते, सबस्ट्रॅक्शन होते. तर लक्षात घ्यायचं इथं 2x येणार आहे, पण मोठ्या संख्येचं साईन द्यावं लागणार आहे. आता परत इथं प्लस, इथं 2y आणि इथं राहणार आहे 10. मग अशा पद्धतीनं इक्वेशन तर काय करावं लागणार आहे, तर 2ने डिवाइड 2 बोथ साइड्स. तर इथं 2x मायनस डिवायडेड बाय 2 प्लस 2y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 5 जा गेट कॅन्सल, मायनस x प्लस y इज इक्वल टू 5. हे इक्वेशन नंबर आलेलं आहे 4. आता 3 आणि 4ची परत ॲडिशन करायची आहे. इक्वेशन 3 अँड ॲड इक्वेशन 3 अँड 4. तर इक्वेशन 4 कशा पद्धतीनं होणार आहे ॲडिशन, x प्लस y इज इक्वल टू 1 प्लस मायनस x प्लस y इज इक्वल टू 5. हे दोन्ही कट झाले. इथं राहिले 2x इक्वल टू 6. x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 3 आलेला आहे. इथं पुढं म्हणायचं आहे पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 घ्यायचं आहे. इक्वेशन 3 काय आहे आपलं, x प्लस y इज इक्वल टू 1. तर इथं एक्सच्या ठिकाणी 3 पुट करायचा, y इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू 1 हा इकडं शिफ्ट केला तर अशा पद्धतीनं झाली व्हॅल्यू x इज इक्वल टू -2. आता आपल्याला लिहायचं आहे x इज इक्वल टू, आता इथं लिहायचं आहे पूर्णपणे y इज इक्वल टू -2. 3 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं मी बऱ्यापैकी तुम्हाला छानपैकी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी तुम्ही हे परत व्हिडिओ बघून परत तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. छानपैकी प्रॅक्टिस करा. धन्यवाद.